सर्वांना नमस्कार। आता मुलांना बघा, तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो, तुम्हाला संख्या वाचता येतात ना? हो। एकक दशक शतक वाचता येतात ना? हो। बर, आपल्याला बघा एकक दशक जर वाचायला लावलं तर बऱ्यापैकी सगळ्यांना वाचता येतं, पण किती 8, 9, 10, 11 अंकी संख्येपर्यंत वाचता येत आहे की नाही? पण आपण आज काय करणार आहे, मी तुम्हाला शिकवलंय बरोबर का? आता मी काय केलं, शून्य लिहिले बघा सगळे, आणि या सगळ्या घरांची नावं मला तुम्ही सांगायच्या, एकक पासून शेवटपर्यंत या घरापर्यंत तुम्ही मला नावं सांगायच्या। येतील का सांगायचं मला? हो। सगळ्यांनी थोडं पुढे यायचं, या उतर पुढं, आणि एका आवाजात सांगायचं फक्त, समजलं? हा, नक्की सांगायचं? हा, चला पहिलं घर सांगा मला। कोणतं? एकक। एककचं ए येतो फक्त, पुढे सांगा। दशक, पुढं शतक, हजार, दश हजार, लक्ष, कुठे चौथी वाली सांगा। दशलक्ष, पुढं कोटी, पुढं दशकोटी, पुढं अब्ज, पुढं दशअब्ज, पुढं खर्व, बर, पुढं निखर्व, पुढं पद्म, पुढं महापद्म, पुढं शंकू, पुढं जलादी शंकू, जलादी शंकू, पुढं अंत्या, पुढं मध्या, पुढं पारध, पुढं महापारध, धून, पुढं महाधून, आणि शेवटी अशोहिनी, बरोबर? अशा प्रकारे आपल्याला संख्या वाचता येऊ लागलेल्या आहेत। आता एकदा सगळ्यांनी एका ताला सुरुवात म्हणायची काय? हा, एका वेळेस म्हणायचं म्हणा। म्हणजे सगळ्यांना आता या संख्या वाचता येऊ लागलेल्या आहेत। याचा अक्षरी लेखन पण आपलं शिकायचं आहे। छान वाटतं का रे? येईल ना सगळ्यांना? ओके, मस्त।